ओके. बघा लास्ट वीकमध्ये लक्ष द्या, लास्ट वीकमध्ये आपण लास्ट वीकमध्ये आय थिंक कॉम्प्लेक्स नंबर स्टार्ट केलं होतं. सो कॉम्प्लेक्स नंबर एकदा रिवाइज करूयात, काय काय आपण पॉईंट्स डिस्कस केले होते. सो कॉम्प्लेक्स नंबर आपण डिफाइन कसे करतो, हाऊ वी डिफाइन कॉम्प्लेक्स नंबर. फर्स्ट थिंग वी डिनोट कॉम्प्लेक्स नंबर यूजिंग लेटर व्हॉट, Z. So we define complex number as a plus ib, right? Where a and b belongs to what? Real numbers, right? And what is I? Under root minus. Right. I is imaginary number which we defined as what? Under root minus 1. Then we have discussed about conjugate of complex number, right? Conjugate we will denote using letter Z bar. How we going to write conjugate of a plus ib? It will be a minus ib. फक्त इमॅजिनरी पार्टची साइन काय करायची, चेंज करायची. दिस इज रिअल पार्ट, ए ला आपण काय म्हणतोय रिअल पार्ट, आणि आय बी याला आपण काय म्हणतोय इमॅजिनरी पार्ट, राईट. सो दिस इज अबाउट कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आफ्टर दिस वी हॅव डिस्कस अबाउट अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, जिथे आपण बघितलं की ॲडिशन सबट्रॅक्शन हाऊ वी कॅन डू. सो ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये काय बेसिकली तुम्हाला रिअल पार्ट ॲड करायचे आहेत, इमॅजिनरी पार्ट ॲड आणि सबट्रॅक्ट करायचे आहेत, बरोबर ना. रिअल पार्ट ॲड सबट्रॅक्ट करा, इमॅजिनरी पार्ट ॲड आणि सबट्रॅक्ट करून तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन बनेल. आफ्टर दॅट मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक होता. मल्टिप्लिकेशनमध्ये काय, जसे आपण ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करतो अल्जेब्रामध्ये, सेम तुम्हाला दोन कॉम्प्लेक्स नंबर, जसं 1 + 2i याला जर तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे, 3 - 4i, हे दोन ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करायचे. सो हे मल्टिप्लिकेशन कसं होणार, 1 इन ब्रॅकेट 3 - 4i प्लस 2i इन ब्रॅकेट 3 - 4i, राईट. हे कॅरी आउट करायचं. जसं 1 × 3 किती झालं, 3. हे किती झालं, 4i प्लस 6i मायनस 8i². सो दिस इज 3. 6i minus 4i, it will be plus 2i. 8 into what is i², जर i ची व्हॅल्यू अंडर रूट -1 आहे, व्हॉट अबाउट i², -1. सो मायनस मायनस काय होणार, प्लस 8 + 3 किती झालं, 11 प्लस 2i. सो दिस इज हाऊ वी कॅरी आउट मल्टिप्लिकेशन, करेक्ट. दोन ब्रॅकेट्स तुम्हाला मल्टिप्लाय करायचे. आफ्टर दॅट वी हॅव डिस्कस अबाउट व्हॉट, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट. जसं 1 + 2i हेच जर दोन कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला डिवाइड करायचे, सो व्हॉट इज द प्रोसिजर, यू हॅव टू मल्टिप्लाय अँड डिवाइड विथ कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. सो 3 - 4i, व्हॉट इज कॉन्जुगेट ऑफ 3 - 4i, 3 + 4i, 3 + 4i, राईट. सो वरती तुम्हाला मल्टिप्लिकेशन भेटणार आहे, 1 + 2i × 3 + 4i, and in the denominator 3 - 4i × 3 + 4i, you will get the form a² + a² - b². so denominator ला टर्म काय जनरेट होईल, 3² - 4i². हे दोन मल्टिप्लिकेशन या पद्धतीने आपण करणार, आणि हे काय बनणार, 9 - 16i², परत i², जिथे i² ची व्हॅल्यू आहे, i² ची व्हॅल्यू आपण किती पुट करणार, -1, राईट. सो हा पार्ट डिस्कस केला होता. After that we have discussed about what important, that is how we can find square root of complex number. काय प्रोसिजर होती, how we find square root of complex number. जसं तुम्हाला क्वेश्चन दिलाय, फाइंड स्क्वेअर रूट ऑफ 4 + 3i, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. काय प्रोसिजर होती सांगा. हां, सो लेट, राईट, आपण काय करतो, लेट अंडर रूट 4 + 3i इज इक्वल टू a + ib, करेक्ट आहे. आफ्टर दॅट काय स्टेप होती, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सो इथे स्क्वेअर केला तर काय बनणार, 4 + 3i, आणि इकडे स्क्वेअर काय, a + ib ब्रॅकेट स्क्वेअर. सो 4 + 3i, ही टर्म आपण a + b ब्रॅकेट स्क्वेअरने सॉल्व करतो. ही टर्म काय भेटते तुम्हाला, a² - b² प्लस 2abi.
त्यानंतर आपण रिअल पार्ट काय करतो, कम्पेअर करतो. इथून तुम्हाला दोन इक्वेशन्स भेटतील. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किती भेटणार 4 आणि यांचे इमॅजिनरी पार्ट जर तुम्ही कम्पेअर केले तर 2ab ची व्हॅल्यू किती होणार 3. पुढची स्टेप काय, हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे. यू विल गेट व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आणि नंतर तुम्ही हे स्क्वेअर रूट लिहू शकता. हां, याचे पण आपण 4-5 एक्झाम्पल सॉल्व केले. आफ्टर दॅट वी हॅव डिस्कस अबाउट सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. करेक्ट. लास्ट जो पार्ट आपण डिस्कस केला होता तो काय होता, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो आत्तापर्यंत जर बी स्क्वेअर मायनस 4ac हे जर लेस दॅन 0 आलं तर आपण कन्क्लूड काय करत होतो, रूट्स आर व्हॉट इमॅजिनरी, आणि आपण ते फाइंड आउट नव्हतं करत, बरोबर ना. आत्तापर्यंत आपण इथे एखादं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं जिथे बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 येते ते आपण पुढे सॉल्व करत होतो का नाही. बट नाऊ वी नो अंडर रूट मायनस सपोज 4 आलं तर आपण हे फाइंड आउट म्हणजे लिहू शकतो. अंडर रूट मायनस 4ला कसं लिहिणार, 4 इंटू मायनस 1. याला जर तुम्ही स्प्लिट केलं अंडर रूट 4 अंडर रूट मायनस 1, सो अंडर रूट 4 किती झालं 2 आणि अंडर रूट मायनस 1 किती झालं आय. राईट. सो आय थिंक लास्ट लेक्चरला आपण सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक डिस्कस केला होता. सो इथपर्यंत आपण कॉम्प्लेक्स नंबर डिस्कस केलेले. नेक्स्ट पुढे लिहा. आजचे पण एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. राईट डाऊन द व्हॅल्यू ऑफ, व्यवस्थित एक आज थोडे लेंदी एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पहिले क्वेश्चन लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला सांगतो कसं सॉल्व करायचं. राईट डाऊन द व्हॅल्यू ऑफ एक्स क्यूब मायनस, question is you have to find value of x cube minus x square plus x plus 46 if x is equal to 2 plus 3i. The value of x cube minus x square plus x plus 46 if x is equal to 2 plus 3i is. ठीक आहे, असा क्वेश्चन आहे. आता एक सिंपल वे काय झाला, x माहिती तुम्हाला, x काय 2 plus 3i. हा 2 plus 3i घ्यायचा, इथे x क्यूब आहे म्हणजे काय बनणार 2 plus 3i चा क्यूब मायनस 2 plus 3i चा स्क्वेअर प्लस 2 plus 3i प्लस 46 आणि ते तुम्हाला सिम्प्लिफाय करावं लागेल. करेक्ट. ओके, हा एक वे झाला. बट इथे जर पॉवर सपोज एक्स टू दी पॉवर 4 आलं, एक्स टू दी पॉवर 5 आलं, सो एक्झाम्पल विल बिकम टू लेंदी, बरोबर ना. तुम्हाला एक्स टू दी पॉवर 4 त्याचं एक पूर्ण एक्सपान्शन लिहावं लागेल, पुढे एक्स क्यूब असेल तर एक्स क्यूबचं एक्सपान्शन लिहावं लागेल. राईट. सो इन्स्टेड ऑफ दॅट आपण इथे दुसरी एक मेथड यूज करणार आहोत. हां, ही व्यवस्थित मेथड समजून घ्या. असे एक्झाम्पल तुम्हाला JEE डेफिनेटली भेटतील. हे बघा, गिवन काय आहे, आपण इथे दोन कॉन्सेप्ट यूज करणार आहोत. फर्स्ट थिंग, हे बघा एक सिम्पल मी तुम्हाला सांगतो. सपोज तुम्ही 18ला 4ने डिवाइड केलं, 18ला आपण 4ने डिवाइड केलं. हां, कोणीच लिहू नका, स्टार्टिंगचं एक एक्झाम्पल व्यवस्थित बघून घ्या काय प्रोसिजर आहे, कारण नवीन आहे. असं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व केलेलं नाही, या मेथडने तुम्ही सॉल्व नाही केलं. सपोज 18ला मी 4ने डिवाइड केलं, सो काय होणार आहे 4 4 जार 16, रिमाइंडर किती उरली 2. राईट. सी दिस इज युअर रिमाइंडर. करेक्ट. या 18ला काय म्हणतात डिव्हिडंड. काय म्हणतात डिव्हिडंड. 4ला काय म्हणतात डिवायझर, ज्याच्याने आपण डिवाइड करतो, दॅट इज डिवायझर. अँड व्हॉट इज कोशंट. करेक्ट. सो एक डिव्हिजन फॉर्म्युला होता. करेक्ट. काय होता तो डिव्हिजन फॉर्म्युला, डिव्हिडंड इज इक्वल टू, डिव्हिडंड इज इक्वल टू काय होतं कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. करेक्ट आहे का. हे बघा डिव्हिडंड किती आहे 18 इज इक्वल टू व्हॉट इज कोशंट 4 इंटू व्हॉट इज डिवायझर 4, व्हॉट इज रिमाइंडर 2. 18 मॅच होते. हां, सो हा डिव्हिजन फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत कुठेतरी इन बिटवीन. राईट. हा एक पार्ट आहे. सो हा डिव्हिजन फॉर्म्युला तुम्हाला एक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट
सी हियर व्हॉट इज एक्स. एक्स इज इक्वल टू 2 प्लस 3i. व्यवस्थित लक्ष द्या काय करतोय. हा 2 मी इकडे शिफ्ट केला, काय बनलं, एक्स मायनस 2 इज इक्वल टू 3i. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. हे बघा बेसिकली मी काय करणार आहे, आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. जसं आपण हे 18ला डिवाइड केलं म्हणजे आपण 18ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. 18 इज इक्वल टू लिहिलं ना, म्हणजे हे काय झालं, 18ची व्हॅल्यू झाली. राईट, 18ची व्हॅल्यू तुम्ही या पद्धतीने फाइंड आउट करू शकतात. कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर, ही 18ची व्हॅल्यू झाली. सो मी काय करणार आहे, याची व्हॅल्यू म्हणजे आपण कसली व्हॅल्यू फाइंड आउट करतो, डिव्हिडंडची व्हॅल्यू फाइंड आउट करतो युझिंग दिस. डिव्हिडंडची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो युझिंग दिस, हा फॉर्म्युला. सो मी इथे डिवाइड करणार आहे. डिवाइड कशाला करणार, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46. म्हणजे इथे हा तुमचा काय झाला, डिव्हिडंड. बरोबर, इथे तुमचं काय येणार आहे, डिवायझर. इथे काय येणार आहे, कोशंट. आणि इथे काय येणार आहे, रिमाइंडर. सो याची व्हॅल्यू म्हणजे एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46, याची व्हॅल्यू मी डिव्हिजन फॉर्म्युलाने फाइंड आउट करणार. क्वेश्चन काय, यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस इफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस 3i. सो याची व्हॅल्यू मी फाइंड आउट करणार युझिंग व्हॉट, डिव्हिजन फॉर्म्युला. असा एक कॉन्सेप्ट आहे. सो आपण काय कन्सिडर केलं, एक्स तुम्हाला दिलेला होता, एक्स इज इक्वल टू किती होतं, 2 प्लस 3i. 2ला इकडे शिफ्ट केलं. सो तुमचं हे काय म्हणलं, एक्स मायनस 2 इज इक्वल टू 3i. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सो एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3iचा काय झाला, स्क्वेअर. सांगा, एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर काय बनणार, इज इक्वल टू 9 इंटू आय स्क्वेअर. 9 इंटू आय स्क्वेअर किती झालं. सो व्हॉट यू आर गेटिंग, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू, हा -9 मी इकडे शिफ्ट करणार. सो काय म्हणलं, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस 9 प्लस 13 इज इक्वल टू 0. ही तुमची फर्स्ट स्टेप आहे. क्लिअर आहे का, काय केलं. सो प्रत्येक वेळेस असं काहीतरी टर्म असणार आहे, पॉलिनॉमियल असेल आणि एक्सची व्हॅल्यू दिलेली असेल. सो पहिली स्टेप काय, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे, 0. त्याची व्हॅल्यू किती आहे, 0. नेक्स्ट लेट अस कॅरी आउट डिव्हिजन. आता आपण डिव्हिजन करूयात. आता कशाने कशाला डिवाइड करणार, तुम्हाला कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46. याला मी डिवाइड करणार, कशाने डिवाइड करणार, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13. हे बघा, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण बनवलं आहे, हे कशाने बनवलं आहे, युझिंग दिस. एक्स इज इक्वल टू 2 मायनस 3i, याचा यूज करून आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं आहे. क्लिअर आहे. आता हे डिव्हिजन तुम्हाला कॅरी आउट करायचं आहे. असे डिव्हिजन्स तुम्हाला 10thला बोर्डला नव्हते, SSC पॅटर्नला, CBSEला होते. तुम्ही जर CBSE NCERTचं बुक चेक केलं, असे डिव्हिजन्स तिथे तुम्हाला भेटतील. आता हे डिव्हिजन कसे करतात, होते का तुम्हाला, हां. सो ही फर्स्ट टर्म घ्यायची. ही फर्स्ट टर्म काय, एक्स क्यूब. याला कशाने डिवाइड करणार, कशाने डिवाइड करणार, एक्स स्क्वेअरने. काय म्हणलं, हा एक्स इथे लिहायचं. तुम्हाला 8लाच होतं का नक्की, हां ठीक आहे. मग एक्सने हे मल्टिप्लाय करायचं, बरोबर ना, तुम्हाला जमत असेल, मग 8ला होतं तर. हां, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13, राईट. किती होणार आहे सांगा, एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर प्लस 13x. ही टर्म इकडे लिहायची. एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर प्लस 13x, राईट. हे काय करायचं आहे तुम्हाला, सबट्रॅक्ट. सो सबट्रॅक्ट जर करायचं, यांच्या सायन्स चेंज होतील, मायनस प्लस मायनस. क्लिअर आहे काय बा, पुन्हा सांगतोय. याची फर्स्ट टर्म घेतली, एक्स क्यूब, याला डिवाइड केलं एक्स स्क्वेअरने. किती म्हटलं ते, एक्स. हा एक्स कुठे लिहायचा, कोशंटमध्ये लिहायचं. हां, यांचं मल्टिप्लिकेशन. आपल्या डिव्हिजनचा फॉर्म्युला काय, कोशंट इंटू डिवायझर आहे, यांचं मल्टिप्लिकेशन आहे. सो एक्स इंटू हे करून घेतलं, राईट. ज्या पण टर्म्स येतात त्या इथे सबट्रॅक्ट करा. एक्स क्यूब काय झाला, कॅन्सल. सी मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर किती झालं,
मायनस नाही प्लस 3x² करेक्ट, प्लस एक्स मायनस 13x मायनस 12x प्लस 46. ही प्रोसिजर रिपीट करणार आपण, राईट. नेक्स्ट याची फर्स्ट टर्म घ्या. काय फर्स्ट टर्म? 3x². याला कशाने डिवाइड करणार? x²ने. x² कॅन्सल झालं, काय उरलं? 3. प्लस असेल तर प्लस लिहा, मायनस असेल तर मायनस लिहिणार. हां, प्लस 3 लिहून घेतलं. आता काय करणार? हां, मल्टिप्लाय करायचं. 3 इन ब्रॅकेट x² मायनस 4x प्लस 13. सांगा काय होणार? 3x² मायनस 12x प्लस 39, राईट. सो 3x² मायनस 12x प्लस 39. हे परत काय करणार आपण? सबट्रॅक्ट. मायनस प्लस मायनस प्लस 3x² मायनस 3x² कॅन्सल, मायनस 12x प्लस 12x कॅन्सल, 46 मायनस 39 किती उरलं? 7. करेक्ट. सो दिस इज युअर डिव्हिडंड, राईट. एका एक्झाम्पलला लिहू आहेत, नंतर काय प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही. दिस इज युअर डिवायझर, दिस इज युअर कोशंट अँड दिस इज युअर रिमाइंडर. सो आपला डिव्हिजनचा फॉर्म्युला काय? डिव्हिजनचा फॉर्म्युला डिव्हिडंड इज इक्वल टू कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. Let us use this. So what is dividend? x³ minus x² plus x plus 46. याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत. कोशंट, what is कोशंट? into what is divisor? x³ x² minus 4x plus 13 plus remainder. What is remainder? 7. But what is x² minus 4x plus 13? 0. This is 0, बरोबर ना. हे बघा, ही जी टर्म आहे याची व्हॅल्यू किती आहे? 0. हे आपण ऑलरेडी इथे फाइंड आउट केलं. x² minus 4x plus 13 काय झालं? 0. 0 into this it will be 0. सो याची व्हॅल्यू किती आली? दिस इज युअर आन्सर. आता एकदम हळूहळू एक्सप्लेन केले म्हणून ते लेंदी वाटत असेल, एवढं लेंदी नाही. हां, याच्याने वेळ लागेल. इथे जर टर्म्स x⁵ वगैरे आलं ना, आणि जर तुम्ही डायरेक्टली सॉल्व करायला घेतलं 2 + 3i इथे टाकलं तर ते खूप लेंदी बनतं. तुम्ही करून बघा. सो त्याच्यामुळे इथे तुम्हाला मेथड तुम्हाला ही यूज करायची. हां, पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे ज्याची व्हॅल्यू किती असणार? 0. दरवेळेस 0च असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो हे बघा, इथे हे काय यूज केले की एका साईडला तुम्ही इमॅजिनरी पार्ट करून घ्या आणि दुसऱ्या पार्टला काय तुमचा रिअल पार्ट, आणि मग स्क्वेअर करा. म्हणजे इथे i² ची टर्म जनरेट होणार ऑटोमॅटिक, आणि i² ची व्हॅल्यू किती होणार? तुम्ही किती टाकणार आहे ती? -1. सो इथे तुम्हाला x² minus 4x plus 13 किती भेटलं? 0 इज इक्वल टू 0च पाहिजे, राईट. अँड देन यू कॅरी आउट दिस डिव्हिजन. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून याला डिव्हिडंड टाकलं. याला डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं? x² minus 4x plus 13 ने. हे डिव्हिजन कॅरी आउट करा, राईट. जे पण रिमाइंडर येईल त्याच्यानंतर इथे डिव्हिजन फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. सो याची जी व्हॅल्यू आहे इज इक्वल टू काय असणार? कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. डिवायझरची व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे? 0. सो फक्त जी रिमाइंडर, सो ही पण स्टेप तुम्ही MCQला लिहायची गरज नाही. डायरेक्ट जी रिमाइंडर येणार आहे तेच तुमचं काय बनणार आहे? आन्सर बनणार आहे. हां, सर लिहा व्यवस्थित. हे डिव्हिजन काय आलंय का? फर्स्ट टर्म कन्सिडर करायची. कधी कधी हे 3-4 पर्यंत जातं. जसं इथे बघा, इथे x³ आणि x² होतं. इथे जर x⁵ असलं असतं, पुढे x⁴, x³ x² तर डिव्हिजन तुमचे मोठे होणार. हे फर्स्ट एक्झाम्पल होतं म्हणून डिव्हिजन काय 2 स्टेपमध्ये होतं. पहिल्या टर्म्स घ्यायच्या. याची फर्स्ट टर्म घ्यायची, याची फर्स्ट टर्म घ्या. x³ ला कितीने डिवाइड केलं? x² ने. जे पण येईल. सपोज इथे 3x³ असलं असतं, 3x³ अपॉन x² किती आलं असतं? 3x. हा 3x इथे लिहिला असता, राईट. आणि हे मल्टिप्लाय करायचं x इंटू दिस. हे साईडला लिहून घ्या. या टर्म उचलून इथे टाकाय, सबट्रॅक्ट करा. पहिल्या टर्म्स नेहमी कॅन्सल होणार. सेकंड झाली तर ओके. हे आलं 7. डिव्हिजन फॉर्म्युला यूज केला. सो आन्सर किती म्हणलं याचं? 7.
झालं का लिहून? झाले का? नेक्स्ट लिहा. Write down the value of, second layer, the value of x to the power 4 plus 9x cube plus 35x square minus x plus 4. If x is equal to, if x is equal to minus 5 plus 2y, ज्यांना जमेल त्याने सॉल्व करा, बाकी त्याने सोबत लिहायचे. x इज इक्वल टू काय दिलेलं आहे? -5 प्लस 2y. Right, so let us start with x, value of x. x काय? x is equal to -5 plus 2y. राइट, -5 पहिले इकडे शिफ्ट करा, काय होणार ते? x plus 5 is equal to 2y. Squaring on both side, so x plus 5 bracket square is equal to 2y bracket square. Correct, so x plus 5 bracket square, what will be expansion? X square plus 10x plus 25 is equal to 4i square. 4 into, what is I square? -1. करेक्ट, सो राइट साइडला टर्म काय? -4 आहे. -4 इकडे शिफ्ट करा, काय होणार ते? +4. सो काय भेटणार? x स्क्वेअर प्लस 10x किती भेटणार? प्लस 29 इज इक्वल टू 0. करेक्ट आहे का? बरोबर ना, हे -4 होतं, -4 इकडे शिफ्ट केलं, काय झालं? +4. सो 25 प्लस 4 किती झालं ते? 29. सो दिस इज युअर स्टेप 1. स्टेप 2 मध्ये डिव्हिजन कॅरी आउट करायचे. So we are going to divide x to the power 4 plus 9x cube plus 35x square minus x plus 4. याला आपण डिवाइड करणार x स्क्वेअर प्लस 10x प्लस 29 ने.
हे साईडलाच लिहायचं आहे हां, बॅक पेजला वगैरे लिहू नका. याच्याच बाजूला तुम्ही हे डिव्हिजनवाली पार्ट लिहिणार आहे, डिव्हिजनवाला पार्ट. हां, असं करू नका की मागे लिहिलं आणि मग इथे टर्म लिहित आहेत. सो ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्याला डिव्हिडंडमध्ये टाका. हे एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 29 तुमचं काय बनेल, डिवायझर. राईट. पहिली टर्म काय, एक्स टू दी पॉवर 4. याला तुम्ही डिवाइड करणार कशाने, एक्स स्क्वेअरने. काय आलं, एक्स स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर इथे लिहून टाका. करेक्ट. नेक्स्ट, एक्स स्क्वेअरने या टर्मला मल्टिप्लाय करा. एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 29. काय टर्म बनणारी, एक्स टू दी पॉवर 4 प्लस 10x क्यूब प्लस 29x स्क्वेअर. करेक्ट आहे का. सो ही टर्म इकडे लिहायची, एक्स टू दी पॉवर 4 प्लस 10x क्यूब प्लस 29x स्क्वेअर. सबट्रॅक्ट करा, मायनस मायनस मायनस. राइट. सो 9x क्यूब मायनस 10x क्यूब मायनस x क्यूब. 35x स्क्वेअर मायनस 29x स्क्वेअर किती होणार, हां करेक्ट, प्लस 6x स्क्वेअर. बाकीच्या टर्म काय, मायनस एक्स प्लस 4. याच्या दोन टर्म ॲज इट इज कॅरी करा, मायनस एक्स प्लस 4. क्लिअर आहे इथपर्यंत. अगेन परत काय करणार, आता फर्स्ट टर्म घ्या. काय इथे फर्स्ट टर्म एक्स क्यूब नाही घ्यायची. काय टर्म आहे, मायनस एक्स क्यूब. सो मायनस एक्स क्यूबला डिवाइड करा कशाने, परत एक्स स्क्वेअरने. काय आलं, मायनस एक्स आलं. करेक्ट. सो इथे आपण काय लिहिणार, मायनस एक्स लिहिणार, मायनस एक्स. परत मायनस एक्सने या टर्मला मल्टिप्लाय करा. मायनस एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 29. काय टर्म होणारी, मायनस एक्स क्यूब मायनस 10x स्क्वेअर मायनस 29x. मायनस एक्स क्यूब मायनस 10x स्क्वेअर मायनस 29x. ही टर्म इकडे लिहून टाका, मायनस एक्स क्यूब मायनस 10x स्क्वेअर मायनस 29x. हे सबट्रॅक्ट करायचं आहे. सो मायनसचं काय होणार, प्लस, मायनसचं प्लस, मायनसचं प्लस. हे परत कॅन्सल झालं. Answer minus 460. नाही नाही, कॉम्प्लेक्स नंबर येतोय, 200 मायनस 264 आहे. हे इथपर्यंत आले का. हां, हे काय बनलं आता, 6x स्क्वेअर प्लस 10x स्क्वेअर किती बनणार, 16x स्क्वेअर. मायनस एक्स प्लस 29x 28x आणि हा 4 ॲज इट इज. करेक्ट. अगेन हां, 16x स्क्वेअर ही जी फर्स्ट टर्म आहे याला परत आपण डिवाइड करणार एक्स स्क्वेअरने. इट विल बी 16. इथे काय लिहिणार, प्लस 16. सो 16 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 29.
राईट. हाऊ मच इज दिस 16x स्क्वेअर. हे किती बनतंय 160x प्लस प्लस 464 464. करेक्ट आहे काय मल्टिप्लिकेशन. ओके. सो ही टर्म इथे लिहूयात आपण 16x स्क्वेअर 160x प्लस 464. हे परत काय करायचं आपल्याला सबट्रॅक्ट मायनस मायनस मायनस. करेक्ट. हे कॅन्सल झालं. सो 28x मायनस 160x हाऊ मच इट इज मायनस 132x. हां मायनस 460. करेक्ट. हां आता इथून कॅरी करणार का पुढे डिव्हिजन. नाही करणार. हां कारण डिव्हिजनचा रूल काय. याची पॉवर किती झाली याची डिग्री किती झाली 1. इथे डिग्री किती आहे 2. सो तुम्हाला डिव्हिजन कुठपर्यंत कॅरी आउट करायचं आहे जेव्हा हां लेस डिग्री येणार तोपर्यंत. ठीक आहे. ओके. सो लेट अस अप्लाय नाऊ डिव्हिजन फॉर्म्युला. इथे डिव्हिजन फॉर्म्युला अप्लाय करूयात. लक्ष द्या डिव्हिजन फॉर्म्युला काय आहे. हा तुमचा डिव्हिडंड झाला. सो वी कॅन राईट x टू दी पॉवर 4 प्लस 9x क्यूब प्लस 35x स्क्वेअर मायनस x प्लस 4 इज इक्वल टू कोशंट. व्हॉट इज कोशंट x स्क्वेअर मायनस x प्लस 16 इंटू डिवायझर. व्हॉट इज डिवायझर x स्क्वेअर प्लस 29 प्लस रिमाइंडर. व्हॉट इज रिमाइंडर मायनस 132x मायनस 460. ही टर्म काय होणार आहे तुमची. हां ही टर्म 0 आहे. 0 इंटू दिस ही एंटायर टर्म विल बिकम 0. सो काय उरलं फक्त रिमाइंडर उरला मायनस 132 इंटू एक्स. व्हॉट इज एक्स मायनस 460. करा बरं 132 इंटू 5 किती झालं 10. 660. हां 660 मायनस 132 इंटू 2 264i मायनस 460. करेक्ट. So 660 minus 460 200 minus 264i 200 minus 264i. This is your answer. झाले का लिहून. नेक्स्ट एक ट्राय करा बरं. राईट डाऊन द व्हॅल्यू ऑफ 2x टू दी पॉवर 4 प्लस 5x क्यूब प्लस 7x स्क्वेअर minus x plus 41 if x is equal to x is equal to minus 2 minus root 3i.
एक्स इज इक्वल टू काय लिहिले तुम्ही एक्स इज इक्वल टू -2 मायनस √3i. प्रोसिजर विल रिमेन सेम. -2 इकडे शिफ्ट करायचा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड आहे, स्क्वेअर रूट निघून जाणार. करा, स्टार्ट करा, मी पण सॉल्व करेल. हे झालं का आधीचं पहिले कम्प्लीट? एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू ते 0 भेटल्यावर सांगा काय आहे ते, नंतर पुढे डिव्हिजन कॅरी करा. 4x plus 7. x x square plus 4x plus 7. प्लस 4x प्लस 7 आलं इज इक्वल टू 0. राईट, जरी निगेटिव्ह असलं बट स्क्वेअर करायचं आहे. करेक्ट. x² प्लस 4x प्लस 7 इज इक्वल टू 0. किती आलं? राईट, याला आपल्याला डिवाइड करायचं कशाने? x² प्लस 4x प्लस 7. x². So 2x² into this, it will be 2x to the power 4 plus 8x cube plus 14x². राईट, जशी प्रॅक्टिस होईल बाकी काही स्टेप्स तुम्ही स्किप करू शकता. मायनस मायनस मायनस, हे काय झालं? कॅन्सल. सो 5x³ मायनस 8x³ मायनस 3x³ 7x² मायनस 14x² मायनस 7x² मायनस x प्लस 41. सेकंड डिविजन, मायनस 3x³ अपॉन x², इट इज मायनस 3x. राइट हियर मायनस 3x. मायनस 3x ने मल्टीप्लाय करा, इट विल बी मायनस 3x³ मायनस 3x मायनस 12x मायनस 21x. करेक्ट? Minus 12x square. हां, मायनस 12x². सबट्रॅक्ट करा, मायनसचं काय होणार? प्लस प्लस प्लस, हे काय झालं? कॅन्सल. सो 7x² प्लस 12x² 5x² मायनस x प्लस 21x Plus 20x. प्लस 20x प्लस 41. So 5x² divided by x², how much it is?
5 plus 5, 5 into this, किती येणार आहे 6. झाले का? नेक्स्ट लिहा. The value of 2x cube minus 11x square, the value of 2x cube minus 11x square plus 44x plus 27 if x is equal to 25 upon 3 minus 4i. If x is equal to 25 upon 3 minus 4i is राईट. स्टेप सांगतो. x इज इक्वल टू काय दिलेलं आहे 25 अपॉन 3 मायनस 4 आहे. बट आपल्याला x या अशा फॉर्ममध्ये पाहिजे. x इज इक्वल टू a प्लस आय बी या फॉर्ममध्ये पाहिजे. x इज इक्वल टू काय पाहिजे a प्लस आय बी. सो x इज इक्वल टू जे 25 अपॉन 3 मायनस 4 आहे म्हणजे ते बेसिकली काय झालं डिव्हिजन झालं. सो डिव्हिजन कॅरी आउट करा. डिव्हिजन आपण कसं करणार यू विल मल्टिप्लाय अँड डिवाइड विथ कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. सो फर्स्ट स्टेप काय करावी लागेल हे बघा x इज इक्वल टू तुम्हाला असं दिलं x इज इक्वल टू 25 अपॉन 3 मायनस 4 आहे. बेसिकली काय झालं डिव्हिजन. याला तुम्हाला a प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये जर टाकायचं आहे तर तुम्हाला हे कॅरी आउट करावं लागेल. तेव्हा राईट हँड साईड बरोबर a प्लस आय बी बनेल. म्हणजे x इज इक्वल टू न्यूमरेटरला काय बनलं 25 इन ब्रॅकेट 3 प्लस 4i. डिनॉमिनेटर काय बनला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 3चा स्क्वेअर 9 4iचा स्क्वेअर. 4iचा स्क्वेअर किती होणार 16i स्क्वेअर. सो x काय बनला तुमचा 25 इन ब्रॅकेट 3 प्लस 4i अपॉन हे किती बनणार 9 प्लस 16 बनणार म्हणजे किती बनणार 25. हे कॅन्सल झालं. हे झालं का आधीचं लिहून झालंय का? ओके. सी हियर काय आले हाँ प्लस 25 इज इक्वल टू 0. सी हियर x इज इक्वल टू काय दिलं आहे 25 अपॉन 3 मायनस 4 आहे. इथे डायरेक्टली स्क्वेअरिंग करायचं नाही कारण आपण स्क्वेअरिंग कधी करणार जेव्हा x इज इक्वल टू a प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये असेल तेव्हा स्क्वेअरिंग करायचं. सो याला a प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये टाकायला ही डिव्हिजन कॅरी आउट करा. डिव्हिजन आपण कशी करणार बाय मल्टिप्लाइंग विथ कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. मल्टिप्लाय अँड डिवाइड विथ कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर. सो 25 इन ब्रॅकेट 3 प्लस 4i अपॉन
ए प्लस बी इंटू ए माइनस बी, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर. 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर. नाईन प्लस 16 हे बनणार 25. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली 3+4 आहे. राईट, एक्सची व्हॅल्यू किती झाली 3+4 आहे. आता तुम्ही स्टेप कॅरी करू शकता. x minus 3 is equal to 4i squaring on both side. So x square minus 6x plus 9 is equal to काय बनणार 16i square. So minus 16 इकडे आल्यावर plus 16 झालं. So plus 25 is equal to 0. ही झाली तुमची स्टेप 1. आणि स्टेप 2 करा. मग किती आहे आन्सर 2. टू. राईट, हे डिव्हिजन करायचं आहे. सर झालं का? सर 2 क्वेश्चन देणार याच्यानंतर सॉल्व करायचे आहेत. हां, 2 MCQs आहेत, ट्राय करा. झालं का? हा पाठ झाला का लिहून?
फर्स्ट येते का 0? झालं का फर्स्ट? किती आलं? 0. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करायचं, जसे तुम्ही फ्रॅक्शन ॲड सबट्रॅक्ट करतात. येते काय ते? हां, 4/5.
ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे किती झालं 7 मायनस किती होणार ते 2√21 आहे हां -3 हां प्लस 3i स्क्वेअर होणार ना मायनस 3 होणार ते हां जमतंय की नाही क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे बघ हे जर क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही जर केलं राईट √7 प्लस i√3 इंटू √7 प्लस i√3 म्हणजे काय झालं हे √7 प्लस i√3 याचा काय झाला स्क्वेअर प्लस हे मल्टिप्लाय केलं तर काय होणार √7 मायनस i√3 याचा काय झाला स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला टर्म ऑब्झर्व करा a प्लस बी यांचं मल्टिप्लिकेशन होणार ना डिनॉमिनेटरला काय होणार हां करेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर ही स्टेप बनणार आहे बस आता हे ओपन करा एक्सपान्शन करा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे √7चा स्क्वेअर प्लस 2 इंटू √7 इंटू √3i प्लस √3iचा स्क्वेअर होईल लिहायचं डायरेक्ट ठीक आहे √3i याचा काय होणार आहे स्क्वेअर हे झालं याचं एक्सपान्शन √a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय बनणार √7चा स्क्वेअर मायनस 2 √7 √3i प्लस √3iचा स्क्वेअर डिवायडेड बाय हां हे काय बनलं आता a प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर म्हणजे √7चा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे ही टर्म तर इथेच कॅन्सल झाली करेक्ट √7चा स्क्वेअर किती झालं 7 √3iचा स्क्वेअर म्हणजे √3चा स्क्वेअर 3 आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर प्लस √7चा स्क्वेअर 7 अगेन 3i स्क्वेअर करेक्ट डिवायडेड बाय √7चा स्क्वेअर किती झालं 7 मायनस 3i स्क्वेअर 7 प्लस 7 किती झालं 14 आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1 सो -3 -3 किती झाले 8/10 म्हणजे 4/5 झाले का होमवर्कला घ्या 1-2 एक्झाम्पल राईट डाऊन इफ a प्लस आय बी इज इक्वल टू इफ a प्लस आय बी इज इक्वल टू लिहा क्वेश्चन लिहा इफ a प्लस आय बी इज इक्वल टू 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय 1 plus I upon 1 minus I, then the value of a square plus b square is
then the value of a square plus b square is. Secondly, Ani, if a plus 3i upon, if a plus 3i upon 2 plus ib is equal to 1 minus I, then the value of 5a minus 7b is, then the value of 5a minus 7b is. Next layer, 5a minus 7b is. Write down, if third layer, if x plus 2i, if x plus 2i plus 15, 15 I to the power 6 y, काय लिहिले, if x plus 2i plus 15 I to the power 6y is equal to 7x plus I cube in bracket y plus 4. लिहिले, राइट साइड काय लिहिलेली आहे, 7x plus I cube in bracket y plus 4, then x plus y is equal to, याचा आन्सर 9 यायला पाहिजे. x plus y is equal to, आन्सर किती येणार, 9. त्यानंतर जे फर्स्ट सांगितलं a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, याचा आन्सर आहे 1 यायला पाहिजे. हां, आन्सर्स लिहून ठेवा. आणि 5a मायनस 7b 0 येते. राईट, सो हे एक्झाम्पल ट्राय करा 3.